सायंकाळच्या प्रार्थना मननामध्ये एस ए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करेन. विजय संगीत गीत नंबर 97 येशूकडे या धावा चला, शास्त्रात दावी मार्ग खुला, हे गीत आपण गाऊया. येशूकडे या धावा चला, शास्त्रात दावी मार्ग खुला, पाहू ते राहिला मंजूर म्हणे या. धन्य धन्य त्याच्या जवळी पापातून मुक्त सगळी, शुद्ध तयाच्या रक्ते करी राहू सदा घरी. हा बोल ऐका ओझे करी, पूर्ण जीवा जो मोदे भरी. मस्ती मनी मी आता करी, ऐका जीवानो या. धन्य धन्य त्याच्या जवळी पापातून मुक्त सगळी, शुद्ध दयाच्या रक्ते करी राहू सदा घरी. पाहू बाळे ते राहतो, अद्यापि प्रेमे बोलावितो. साऱ्या तहानेल्या बोलतो, वाहतूक सारे या. धन्य धन्य त्याच्या जवळी पापातून मुक्त सगळी, शुद्ध दयाच्या रक्ते करी राहू सदा घरी. खांबावरी होता टांगला, मेल्यातून आज उठला. राजा म्हणे आता पुला, या सर्व पापिया. धन्य धन्य त्याच्या जवळी पापातून मुक्त सगळी, शुद्ध दयाच्या रक्ते करी राहू सदा घरी. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना थांबायची विनंती करतो. दिवसभरासाठी प्रभूला धन्यवाद देण्यासाठी आपण प्रार्थना करू, आभार मानू, उपकार स्तुती करू. व आजचं जे मनन आहे ते डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करा. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या तारक आणि उद्धारक नामामध्ये आजचा हा दिवस प्रभू तो आमच्यासाठी दिला होतास. आणि तो दिवस प्रभू तुझ्याच कृपाछत्राखाली अगदी आनंदात, सुव्यवस्थित आणि आशीर्वादाचा आणि तुझ्या कृपेचा गेलेला आहे. परमेश्वरा, खरोखर या जगामध्ये देखील तू आमचा हात धरून चालवणारा परमेश्वर आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचे ठेच लागू नये, आम्ही कुठे पडू नये. एवढंच नव्हे तर सैतानाचे जे अनेक प्रकारचे हमले असतात प्रभू, त्यापासून देखील आमचा बचाव व्हावा, म्हणून प्रभू तू आम्हाला धरून चालवणारा परमेश्वर आहे.
आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या दिवशी आम्हा सर्वांचं तू सहाय्य झालास आणि प्रभू या सायंकाळी आता पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ बसून तुझं उपकार स्मरण करावं, तुझं गीत गावं, तुझं वचन ऐकावं आणि त्यामधून पुन्हा एकदा प्रभुदेवापा आमच्यासाठी एक नवीन प्रेरणा, नवीन प्रभुदेवापा इच्छा आणि तुझी इच्छा आम्हाला कळावी यासाठी प्रभुदेवापा या सर्व गोष्टी आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू, तुझं वचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमची तयारी कर. तुझं वचन खरोखर आम्हासाठी नवजीवन देणारं, नवीन शक्ती देणारं, नवीन बळ देणारं, नवीन प्रकाश टाकणारं असं असताना प्रभू त्या वचनाचं सामर्थ्य आम्ही लक्षात घ्यावं आणि त्यातून पुन्हा एकदा प्रभू आमची जीवनं आम्ही सावरावी, उभी करावी म्हणून आम्हा सर्वांचं तू सहाय्य हो. जे तुझे दास रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन जयकर तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू त्यांना तू शक्ती दे आणि त्यांना उत्तम प्रकारचं जे ज्ञान तू दिलेलं आहे प्रभू त्यातून पुन्हा एकदा प्रभू ही सहभागिता घेत असताना आम्हा सर्वांचं तू सहाय्य हो. तुझं वचन आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन असं होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांकडून उत्पत्तीच्या पुस्तकातून मौल्यवान असे धडे शिकत आहोत आणि गुरुवारच्या दिवशी आम्हाला त्यातून मार्गदर्शन मिळत असतं. आजचा जो वार आहे त्या वाराचं मनन चिंतन जे आहे ते डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांकडून आहे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना आमंत्रित करतो. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम असो. देवाची दया आणि कृपा आपणास मिळो. आपणास देव ह्या दिवसात आरोग्य व जीवन देव. त्याची इच्छा समजून घेत असताना त्याच्या मार्गात चालण्याची कृपा आणि आध्यात्मिक बळ आपल्याला तो पुरवो. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या सद्गुणात व ज्ञानात तो आपली वाढ करो आणि येणाऱ्या त्या अद्भुत गौरवी राज्यामध्ये, देवाच्या त्या अद्भुत ऐश्वर्यसंपन्न देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करीपर्यंत देवाने आपणास टिकून ठेवावं, आपल्या परिवाराला टिकवावं, मंडळ्या टिकाव्यात. जे सात्विक नीतिमान धर्मीजन आहेत ते पवित्राचरण करीत राहोत आणि परमेश्वर देव त्यांच्याद्वारे त्याचा मनोदय सिद्धीस नेवो. आजच्या सायंकाळी पुन्हा एकदा उत्पत्तीमध्येच ज्या गोष्टी मी मागील 2 गुरुवारमध्ये बोललो तेथून पुढे थोडं आपण आता जाऊ. मागच्या गुरुवारी मी सांगितलं होतं की देवाने मनुष्याला संधी दिली. मनुष्य शिकायला कमी पडू लागला. देवाचं आणि माणसाचं नातं राहिलं, परंतु त्यामध्ये मोठं अंतर निर्माण झालं. त्याचा परिणाम असा झाला की मनुष्याला आता देवाला हाक मारावी लागली. त्याची ओरड करून त्याला गळ घालावी लागली. म्हणून लक्षात ठेवायची ही गोष्ट होती की अर्पणानंतर चुकीच्या पद्धतीने शिकल्यानंतरही वागल्यामुळे काईन आणि हबेल यांचा जो वाद आहे तो आपल्याला माहीत आहे. आणि ही क्रूरता, या प्रकारचं जे धर्मकृत्य आहे, जे आवश्यक होतं ते करायला पाहिजे होतं, ते आपला लहान भाऊ करतो आणि आपण उणे पडतो. हे मोठा भाऊ जेव्हा पाहतो त्याचा संताप इतका अनावर होतो की तो म्हणतो, तू आता अर्पण करशील का? तू बलिदान करून रक्ताचं सिंचन करशील का? अरे हावेला, तू काय समजतो स्वतःला?
मी बघ काय करतो. देव त्याला सांगतो, सांभाळ कायना, सांभाळ, पाप दाराशी टपून आहे, त्याचा रोख तुझ्याकडे आहे. कायन इतका रागाने पेटला की त्याने दुर्लक्षच केलं. आणि कदाचित आपण असतो त्या जगण्याच्या पद्धतीमध्ये तर आपण हेच म्हटलं असतं, कोण हा देव, आणि त्याने काय केलं असेल तर केलं असेल, मला काय घेणं त्याचं, मी अर्पण आणलं ना, मग हा दुजाभाव कशाला, हा पक्षपात कशाला, आणि मी मोठा आहे ना, माझा सन्मान व्हायला पाहिजे ना, माझ्या अर्पणाचा सन्मान झाला नाही तरी चालेल, पण देवाला समजत नाही का की मी मोठा आहे ना, माझा सन्मान तर व्हायला पाहिजे की नाही. तसंच लिहिलं आहे ना की देवाने काईन आणि त्याच्या अर्पणाचा पण आदर केला नाही, दोघं, आणि हाबेल आणि त्याच्या अर्पणाचा आदर देवाने केला. ही प्रौढी, हा मीपणा, स्वतःचा मोठेपणाचा तो जो गर्व की काय समजतो मला तू देव आहेस तर, तू असेल तो असेल, मी मान्य करत नाही, मी झुकणार नाही, मी पुन्हा जाऊन माघारे जाऊन मी अर्पण आणणार नाही, मी बलिदान करणार नाही, जे व्हायचं ते पाहिजे. आणि हे देवा कदाचित तो असं म्हणत असेल, तुला रक्तच पाहिजे ना, बघ या बकऱ्यांपेक्षा, प्राण्यांपेक्षा, मेंढ्यांपेक्षा मी बघ काय करतो. देवाला समजत होतं, पण तेथे मनुष्याला दिलेला सत्सद्विवेक, नात्याची जाणीव, कुटुंब वत्सलता, ह्याची सुद्धा माणसाला समज दिलेली होती देवाने. मनुष्य विसरला, कायन विसरला, आपल्याच भावाचं रक्त भूमीवर त्याने पाडलं, आणि ते रक्त ओरडत गेलं देवाकडे ना. हा तो काळ जेव्हा देवाने तेथून मग आपलं अंतर ठेवायला सुरुवात केल्यावर माणसं देवाची प्रार्थना करू लागले, त्याला हाक मारू लागले. आज त्याच्या पुढे थोडं मला आपल्याला न्यायची इच्छा आहे की देवाने परिवार नेमला, बनवला, घडवला, चालवला. परिवार अशक्त होता. परिपूर्णतेत असतानाही कोणीतरी परिवारापैकी एकाने दुर्लक्ष केल्यामुळे, विशेषतः पत्नीने किंवा हवेने देवाच्या सांगितलेल्या आज्ञेचा उल्लंघन करायला प्रवृत्त झाल्यामुळे तिने देवाची आज्ञा मोडली. तिथे विषय हा सुद्धा आहे की बहुधा कोणी ते बोलत नाही की आदाम काय करत होता जेव्हा हा संवाद घडत होता. त्याच्या पत्नीला, त्याच्या हाडाचा हाड, मांसातला मांस म्हणणारा इतका चांगल्या मनाचा माणूस, आपली पत्नी मोहात पडत आहे, तिला कोणीतरी आकर्षित करीत आहे, देवाविरुद्ध वागायला कदाचित ती प्रवृत्त होऊन जाईल तर काय, हा विचार आदामाच्या मनात यायला पाहिजे होता. तो कुठे होता काय माहिती. जेव्हा झोपेत होता तेव्हा हवेलची निर्मिती केली, आणि जागा असताना त्याने हवेला गमावलं, असं झालं ना. आदामाला हे समजलं पाहिजे होतं की ह्याचे परिणाम देवाने सांगितले होते. ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी तू निश्चित मरशील. जवळ असेल तर हवेने विचारायला पाहिजे होतं ना की प्रिय आदाम, मी हे करू का, असं असं सांगण्यात येत आहे, मी ऐकत आहे, पण हे मी करू का. प्रलोभन आहे, पण त्याचे दुष्परिणाम देवाने आपल्याला सांगितलेले आहे. तिने आपल्या नवऱ्यासोबत चर्चा करायला पाहिजे होती ना. काय नाही, मी स्वतंत्र आहे, मला देवाने स्वतंत्र निर्माण केलं, मग आता मी त्याचा भाग जरी असेल तरी मी स्त्री आहे, मला पूर्ण स्वातंत्र्य आहे, मी काही पण निर्णय घेऊ शकते. छोट्याशा त्या एका उल्लंघनाचे दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीला आले. देव त्यांची नग्नता झाकतो, पुढे नेतो, कायनन हाबील देतो, त्यांच्यावरही असा भयंकर प्रकार घडतो. आता देवाला एक नवीन काहीतरी करावं असं वाटलं. जर तुम्ही मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये आला तर मी उलट जात आहे आज.
मी नवीन करारातून जुन्या करारात आपल्याला नवी इच्छितो. तुम्हाला ही पद्धत मी सांगितली होती की नवीन करारामध्ये जुन्या कराराचा वापर केला जातो आणि पुन्हा आपल्याला शिक्षण त्याच्यामधून दिलं जातं. 24वा अध्याय मत्तयाचा आणि जर 35 वचन घेतलं तर त्याचा हा जो दुवा आहे तो समजेल आपल्याला. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. पूर्णविराम. येशू थांबला आणि अचानक तो बोलतो परत. जर तुम्ही अगोदर पाहिलं तर 32 ते 34 पर्यंत काही दाखला देऊन तो काही इशारा देतो. तिथे अचानक एक ज्याला म्हणतो घोषवाक्य किंवा किल्ली वचन प्रभू येशू देतो आणि ती त्याच्या वचनाबद्दल तो देतो की त्याचं वचन म्हणजे ते लोगोस जो दैवी विचार देवाने प्रगट केला तो सांगतो की तो म्हणतो हे सर्व नष्ट होईल पण देवाचा शब्द तो नष्ट होणार नाही. आणि दोन्ही प्रकारे देवाचं बोललेलं वचन लिखित स्वरूपातलंही आणि प्रभू येशू ख्रिस्तही दोघही नाहीसे होणार नाहीत. म्हणजे इशारा तो असा देतो ह्या जगाला. अगोदर जर बघाल तुम्ही तर ते दुसऱ्या आगमनाबद्दल आहे. म्हणजे पहिलं आगमन मंडळीसाठी आहे अंतराळामध्ये, दुसरं पृथ्वीवर आहे आणि बरंच काही तिथे सांगितलेलं आहे. आणि तो काय म्हणतो 36व्या वचनामध्ये बघा अचानक त्या दिवसाविषयी व त्या घटकीविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्यदूतासही नाही, पुत्रालय नाही. है ना. इथून तो आता एकदम उडी घेऊन आपल्या ऐकणाऱ्या शिष्य आणि लोकांना अचानक आठवण देतो. कदाचित इथे हा प्रश्न कोणीतरी विचारला असावं जसं प्रेषित पहिल्या अध्यायामध्ये आहे की प्रभूजी तो दिवस केव्हा येईल, ते राज्य केव्हा येईल, असं कोणीतरी विचारलं असावं की तो दिवस केव्हा येईल, ती घटका कशी असेल. आणि येथून मग भविष्यवादाचा जो विषय आहे तो खऱ्या अर्थाने सुरू होतो की भविष्यवाद जो आहे नवीन करार किंवा जुन्या कराराचा तो नेमका कसा समजून घ्यावा, कसा अभ्यासावा, त्याचं तंत्र काय आहे, त्याची पद्धत कोणती आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा सांगतो इथे की तो जो दिवस येणार आहे त्याविषयी आणि त्या घटकेविषयी, दिवसही आणि दिवसातला एक भाग, तो तास असेल 3 तास असतील सांगता येत नाही, पण तो म्हणतो की जर स्वर्गात असणाऱ्या दिव्यदूतांनाही ठाऊक नाही, मी जो त्याचा पुत्र त्याला मला सुद्धा देवाने माझ्या बापाने सांगितलं नाही. तर कदाचित तो जे ऐकणारे आहेत श्रोते त्यांना तो म्हणतो फ्रेंड्स आय एम सॉरी, आय मायसेल्फ बीइंग अ सन ऑफ गॉड, आय मायसेल्फ डू नॉट नो. आणि हे खात्रीने सांगितल्यावर मग तो त्यांना एक उदाहरण देतो 38 वचन. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वींच्या दिवसात नोहा तारवात गेला, तिथे तुम्ही बघाल तुमच्या मराठी बायबलमध्ये तर इन्व्हर्टेड कॉमा आहे, अवतरण चिन्ह आहे. नोहाला आणि गेलाला, गेलाच्या शेवटी आणि नोहाच्या अगोदर त्याला अवतरण चिन्ह म्हणतात. बारीक आहे, दिसायला कठीण आहे. पद्धत काय मग ती परत एकदा लक्षात घ्याल की पहिल्या पानावर मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायाच्या अगोदर कोरं पान आहे सुधारित आवृत्तीमध्ये, तेथे याचा खुलासा तुम्हाला आढळतो की असं अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं असेल तर ते जुन्या करारा संदर्भात असतं. तर ही एक छोटीशी पद्धत तिथेच दिलेली आहे. तो म्हणतो की त्या दिवसापर्यंत नोहा जेव्हा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होय. सर्वात मोठी गोष्ट पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी ही एक आहे की ज्या गोष्टीबद्दल जग शंका घेते
विश्वासणाऱ्यांमध्ये असणारे विद्वान सुद्धा शंका घेतात, तत्वज्ञानी शंका घेतात, ईश्वर विज्ञानाचे जे चाहते आहेत त्यांना शंका येते की कसं शक्य आहे, नोहाचा जलप्रलय कसा शक्य आहे. आणि मग ते काय म्हणतात, ह्या काय आहेत, मग दंतकथा आहेत, लोककथा आहेत, ह्या वास्तविक घडलेल्या गोष्टी नाहीत. आणि प्रभू येशूचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा हे सर्व जग तसा विचार करतं की ही दंतकथा आहे, तेव्हा येशू म्हणतो स्वतः, तो दुजोरा देऊन सांगत आहे समर्थन करून, नाही ती दंतकथा नाही, तसं घडलं आहे. हे त्याचं समर्थन आहे. हे समर्थन करायला प्रभू येशू ख्रिस्त यावा लागला. 6, 4, 5 हजार वर्ष आपण गृहीत धरूया, 4000 वर्ष है ना, त्याने समर्थन केलं. पुढे मग पेत्र तुम्ही वाचाल तर पेत्र समर्थन करतो की त्याच प्रकारे आताचे पृथ्वी, आकाश पृथ्वी ही कशासाठी राखून ठेवली आहेत, अग्नीने तिला स्वच्छ करायची आहे, शुद्ध करायची किंवा जाळायची आहे. म्हणजे हे तत्व याच्यामध्ये आपण हे घ्यायला पाहिजे की मग की देवाचं वचन आणि त्यामध्ये नोंदी ज्या आहेत, जग काहीही म्हणो, आमचा विश्वास असला पाहिजे. आणि त्या विश्वासाचं समर्थन कसं करायला पाहिजे की पवित्र शास्त्रात आहे का असं काही की जे मी मानलं पाहिजे. आणि सर्वात श्रेष्ठ जर कोणी समर्थन करणारा असेल तर तो कोण, प्रभू येशू ख्रिस्त. जर तो समर्थन करतो, आपण कोण नाही म्हणणार, आपण कोण त्याला विरोध करणार आहे. म्हणून नोहाची गोष्ट ही कथा नसून ही घटना आहे, असं त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही आता उलट जाल परत नोहाच्या त्या 6व्या अध्यायाकडे, तर मग तुम्हाला लक्षात येईल की अजून एक गोष्ट झालेली आहे की हा जो वंश विस्तार आहे तो लक्षात घ्या. लोक शंका घेतात, लोकांची जी वंशावळी आहे ना त्यावर पण, हे कसं शक्य आहे की समजा मी दिलेलं आहे की आदाम ते जलप्रलय, जर कोणाला इथे उपस्थित आहे तुम्हाला नोंदी मी पाठवीन, पण वाटतं लिहायला पाहिजे लिहून घेऊ शकता की बघा ही रचना कशी आहे नोहापर्यंतची. आदाम जेव्हा कॉन्शियस झाला, म्हणजे पापाबद्दल जाणीव जी निर्माण झाली, तेथून काळ आला. माणसाला काळ पूर्वी नव्हता, तो अनंतकालिकतेसाठी निर्माण केला गेला होता असं गृहीत धरूया. तो मरणासाठी नव्हता, परंतु स्त्री आल्यानंतर पापामुळे देवाने सुद्धा ते जाणून पहिलेच सांगून दिलं होतं की असं करणार तर असं परिणाम होईल. तर त्या दिवसापासून आपण गृहीत धरूया की मनुष्याच्या जीवनाची मर्यादा आरंभली आणि ती मोजण्याची कला अस्तित्वात आली. आता ही जी वंशावळी आहे यामध्ये काही मजेदार गोष्टी मी तुम्हाला नोहाच्या सांगू इच्छितो. पहिले नीट लक्षात घ्या, आदामापासून जलप्रलयापर्यंत म्हणजे त्या घटनेपासून अध्याय 3 ते अध्याय 6 येथपर्यंत 1656 वर्ष गेलेली आहेत. मी तुम्हाला ते देणार, जंत्री देणारच आहे. 1656 वर्ष गेली आहे. त्यामुळे हे जी राष्ट्रे आणि लोक अस्तित्वात आले ते आपल्याला फक्त 2 अध्यायामध्येच सापडून जातात की एवढंच आपण वाचतो, 50-100 वचने जेमतेम वाचतो. एवढ्या काळात एवढे लोक कसे काय जगात निर्माण झाले. पण कालगणना घेतली तर आदामाच्या नंतर नोहापर्यंत 1656 वर्ष झाली. अजून काही गोष्टी मजेदार आहेत. जलप्रलयापासून अब्राहमापर्यंत 427 वर्ष झाली. जलप्रलयानंतर अब्राहम आला म्हणजे जन्मला, तो कालखंड 427 वर्षाचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला दस्तावेज सापडतो वंशावळीचा. मी त्याबद्दल नंतर तुम्हाला कधीतरी सांगेन. मतुशलह झाला ज्या वेळेला वचन 5 वचन 25 मध्ये मतुशलह झाला, त्यावेळेला आदाम त्याच्याबरोबर 243 वर्ष जगला. मतुशलहचे वर्ष तिथे लिहिले आहे
की एकूण 970 होतं. या 970 मध्ये मथुशेलह बरोबर आदाम 243 वर्ष जगला. मथुशेलहानंतर 600 वर्षांनी नोहा आला. मथुशेलह शेम झाला, म्हणजे शेम, हाम आणि याफेत. 98 वर्ष जगला शेमा बरोबर. म्हणजे आदाम जेव्हा मिळाला त्यानंतर 126 वर्षांनी नोहाचा जन्म झाला. म्हणजे शेमापर्यंत याचा अर्थ असा आहे की नोहा जिवंत होता, आदाम जिवंत होता. आणि जलप्रलयानंतर नोहा जो झाला तो 350 वर्ष जगला. म्हणजे तेथून जर तुम्ही अब्राहम घेतला 427 वर्षे, तर अब्राहमाचा जन्म होण्या अगोदर 2 वर्ष अगोदर नोहा मेला. किती लांबपर्यंत हा इतिहास गेला. जेव्हा शेम झाला तेव्हा अब्राहमाचा जो प्रवेश झाला होता कनानामध्ये, तेव्हा शेम अब्राहमाबरोबर 75 वर्ष जगला. म्हणून शास्त्रज्ञ म्हणतात की जो मल्कीसदेक आहे, शालेमचा राजा आणि याजक, महायाजक, तो नोहाचा हा पुत्र शेम असावा असं ते म्हणतात. परंतु कालगणना घेतली तर जरा शंका येते, कारण 75 वर्षाचा अब्राहम झाल्यावर पाचारण झालं होतं, तर त्याला यायला काही काल लागला. 25 वर्ष सुमारे प्रवास आणि पहिला पुत्र होईपर्यंत गेली त्याची ना. तर थोडं शंका आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला हे सांगायचं आहे की यामध्ये प्रचंड मानवी समाजाची जडणघडण आणि उलथापालथ आपल्याला दिसते. कुठपर्यंत एका छोट्या देवावरच्या अविश्वासाचं पातक करून उल्लंघन केलं ते खून होईपर्यंत. खुनाला दंड झाला नाही, कारण तेव्हा नियम अस्तित्वात आलेला नव्हता. मनुष्याचा समाज तेवढा विकसित झालेला नव्हता, सत्ता विकसित झालेला नसाव्यात. परंतु कनानाला शिक्षा देण्यात आली, पण मृत्यूदंड देण्यात आलेला नव्हता. पण आता आपल्याला दिसतं की 6व्या अध्यायात जेव्हा आपण नोहाचा विचार करतो, तर मग पहिल्या 4 वचनामध्ये एक मोठा विषय आहे, तुम्हाला माहित आहे, ते देवपुत्र आणि मानवकन्या. हा दूतांचा सिद्धांत आहे एंजेलॉलॉजीमध्ये. त्याच्यात विभिन्न मते आहेत. काही मत असं आहे की प्रत्यक्ष देवदूत आणि मानवकन्या यांनी लैंगिक संभोग केले किंवा विवाह केले. पण प्रभू येशू ख्रिस्ताने अशा देवदूतांच्या बद्दल काही असं सांगितलं नाही. उलट आहे, जेव्हा त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारला तर तो म्हणाला की देवदूत लग्न करत नाही, करून घेत नाहीत. मग जर तसं आहे तर मग अशारीरिक आहे ना देवदूत, आत्मिक निर्मिती आहे, शारीरिक नाही. ते शरीरात येऊ शकतात, मनुष्याच्या रूपामध्ये आपण बघितलेलं आहे. पण तिथे मग फार मोठा कट्टर विचारधारा असणारा एक गट आहे. ते म्हणतं नाही, प्रत्यक्ष आहे. काय म्हणतं आपण थोडं मध्ये राहिलेलं बरं. तर तो एक मोठा तिथे आहे. म्हणून एकदम तिथे घाई करून आपण ती जी त्यावेळची दुष्टता निर्माण झाली, जे पुढे निर्माण झाले महावीर जे म्हणतं, महाकाय, ज्यांना नेफिलिम म्हणजे पतन पावलेले असं म्हटलं की म्हणे हाल ना, पडलेले लोक, पाडण्यात आलेले किंवा पतन पावलेले, ती जी एक वंश परंपरा आली महाकाय वीरांची. कदाचित आपल्याकडे त्यांना राक्षस म्हणत होते किंवा धिप्पाड म्हणत होते, जे असेल ते, गल्ल्यात एक त्यापैकी आहे. तर ही अशी निर्मिती भ्रष्टतेमध्ये हळूहळू देवाच्या पासून दूर होत गेली. आणि देव त्यांना बघून वचन 5 मध्ये म्हणतो की मानवाची दुष्टाई फार आहे ना. आणि मी तुम्हाला पुढच्या वेळेस PDF देईन की किती प्रकारची दुष्टाई आपल्याला या काळाची सापडते.
तर मी तुम्हाला फक्त वाचन करून सांगतो आणि मग शेवटच करतो मी, की पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य भ्रांत झाला. जर तुम्ही वचन 3 घ्याल तर तुम्हाला तिथे असं लिहिलं आढळेल, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे. मराठीमध्ये हा शब्द प्रयोग आलाय, भ्रांत झाल्यामुळे. 6वा अध्याय वचन 3. मूळ इब्री भाषेमध्ये ग्रंथात हे वाक्य नाही. तो एक वेगळा विषय आहे, त्याला टीकाशास्त्र म्हणतो आपण. कसं मग यामध्ये कसं काय आलं ते वाक्य, कुठून आलं, काय प्रमाण आहे, तर ते पण आहे, तो विषय वेगळा आहे. परंतु मूळ आपल्या मराठीमध्ये जे वाक्य आलेलं आहे की मनुष्य भ्रांत झाल्यामुळे, ते मूळ इब्री भाषेत नाही आहे. म्हणजे जेव्हा पवित्र शास्त्राचं लेखन करण्यात आलं तेव्हा. त्याची एक दुसरी शक्यता ही की जेव्हा पवित्र शास्त्राच्या गुंडाळ्या जुन्या कराराच्या सापडल्या तर त्या काही प्रतींमध्ये हे वाक्य असावं असा त्याचा अर्थ आहे. परंतु दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे, तो देहधारी आहे असं म्हटलेलं वचन 3 मध्ये. हा जो शब्द प्रयोग आहे देहधारी, हा अदामा, म्हणजे तो आदाम आहे, आदामाचा आहे किंवा मातीचा आहे किंवा तांबूस वर्णाचा आहे असा त्याचा अर्थ आहे. मनुष्य जातीला देवाने नाव दिलं तांबूस किंवा मातीची, ही जनता मातीची आहे. मग आपल्याला साधारणपणे 10 त्यांचे दुष्टतेचे प्रकार वाचायला मिळतात. ते मी फक्त वाचून दाखवतो की एक सर्वसाधारण दुष्टता सगळीकडेच होती. 6व्या अध्यायामध्ये आपण ते सर्व वाचतो. अंतःकरणातले विचार दुष्ट होते, कल्पना दुष्ट होत्या, त्यांचा अधर्माने ते बरबटलेले होते, लवाडीची त्यांना हौस होती, परमेश्वराबरोबर ते चालत नव्हते, उपद्रवी मनोवृत्तीचे होते, बिघडलेली त्यांची चालचणूक होती, चैन मौज खानपान. मग ते 24 आपण वाचलं त्याच्यात वाचायला मिळेल की त्यामध्ये ते आनंद घेत होते. आणि महत्वाची गोष्ट 2 पेत्र 2:5 मध्ये हा शब्द प्रयोग आलाय की ही पिढी, हे जग भक्तिहीन होतं. देवासमोर झुकणारं, नमन करणारं, देवाला पायावर आपलं ओठांगून त्याला शिरसाष्टांग नमस्कार करणारं, त्याची सत्ता आणि अधिकार मानणारं हे जग राहिलं नाही. बघा शेवट काय होत आहे. एक छोटीशी देवाच्या नेमून दिलेल्या परवाराची ती चूक, तो अपराध पूर्ण जगाला आता घेरून टाकत आहे. प्रथम देवाने यज्ञ केला, रक्ताचं सिंचन करून झाकलं, त्यानं क्षमा केली. दुसरं, देव त्यांच्या प्रार्थना आता ऐकू लागला. पण त्यानंतरही हे जे नावं दिलेले लोक आहे तेव्हापासून है ना, म्हणजे 4व्या अध्यायापासून 6व्या अध्यायाच्या या पहिल्या वचनापर्यंत आलेले सर्व पूर्वज, इतका हा जो लोटलेला काळ, 1600-1700 वर्षाचा काळ, लोक सुधारले का? नाही सुधारले. लोक आपल्या मनाप्रमाणे करू लागले. त्याचे पुष्कळ काही कारणं असतील, पुष्कळ काही कारणं असू शकतात. पण सांगायचं तात्पर्य की इतकी भयानक अवस्था थोड्याच वेळामध्ये सर्व जगाची झाली. आणि त्याचं मूळ काय होतं? पहिल्या माता पित्याने, पहिल्या कुटुंबाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे दुष्टतेचं बीज पेरलं गेलं. आणि आता हळूहळू ते मूळ धरू लागलं. देवाने काय केलं की त्या संपूर्ण जगाचा काय केला? मग बाप्तिस्मा केला. तुमच्या लक्षात आलं मी काय बोललो ते? देवाने त्या जगाचा काय केला? बाप्तिस्मा केला असं म्हटलेलं आहे. ते जग देवाने गडप करून टाकलं आणि नवीन निर्मिती करावी असं देवाला वाटलं. मोशेच्या काळात जसं होतं की 50 ते 60 लाख लोक पाण्यातून गेले, म्हणजे खरोखर गेले नाहीत, कोरड्या भूमीवरून गेले. पण त्यांचा बाप्तिस्मा कशात झाला? मेघात आणि समुद्रात. प्रतिकात्मक जरी आहे तरी वास्तविकतेमध्ये तसंच झालं. देवाने त्यांना शमविलं, त्यांची दुष्टता शमविली, त्यांचा तो कायनाच्या मनातला राग आणि क्रोध
देवाविरुद्धच बंड करण्याची वृत्ती, आपल्या भावाला मारून त्याचा आसुरी खून करण्याची ती जी आसुरी रक्त पिपासूपणाची वृत्ती, ती इतकी बोकाळत गेली की त्याचे दुष्परिणाम इतके भयंकर झाले. पण काय आहे माहिती का, मग जसं मी अगोदर सांगितलं हनोकाबद्दल, एक माणूस देवाला सापडला, त्याचा परिवार देवाला सापडला, नोहा, त्याची पत्नी, मुली 3 आणि जावई. फक्त 8 जण देवाला सापडले. आता आपण अब्राहमाबद्दल बोलतो बरं जण, नाही का, तो विनंती करतो सदम गोमोरासाठी ना, तो का देव काय म्हणतो, अजून किती सांग, तो म्हणतो 10 जरी असले तरी अजून एकदा अब्राहमाने विनंती करायची होती देवाला, देवा अरे जेवढं आहे तेवढं जाऊ दे ना, आता काय करतो. पण अब्राहम तिथे थांबून गेला. देव कदाचित असं म्हणत जाईल, अब्राहम बोल बोल, मी वाचवायला तयार आहे. अब्राहम थांबून गेला तिथे. नोहाच्या काळामध्ये नोहा थांबला नाही. किती वर्ष केलं त्याने? 120 वर्षे लोकांना जाणीव करून दिली. 2 प्रकारे देवाचा निरोप देऊन, कारण तो संदेष्टा आहे. दुसरी गोष्ट कृती करून. आणि ही कृती जगाने बघितली की 7व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहिलं तर नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. जलप्रलय आला त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुनायास घेऊन तारवात केला. देव या अशा कष्टमय, दुःखमय, दुष्ट, लबाडीने भरलेल्या, फसवीने भरलेल्या, बदला घेणाऱ्या, मारकूट करणाऱ्या, अन्याय अत्याचार करून शोषण करणाऱ्या जगात सुद्धा देव कोणाला तरी शोधतो. आणि देवाला नोहा सापडला. त्याचं वर्णन फार मजेदार आहे, मी पुढच्या वेळेस घेईन. आणि देवाने काय केलं की त्याच्याद्वारे या जगाला त्या दुष्टतेपासून काय दिला? विसावा दिला. आणि त्याचं नाव जेव्हा ठेवण्यात आलं, त्याच्या बापाने काही वर्ष अगोदरच त्याला नोहा म्हटले. कमाल आहे की कधी कधी देव कसं काम करतो ना. नोहाला माहित नव्हतं जेव्हा तो जन्माला तेव्हा देव माझा उपयोग करणार आहे, देव माझ्याद्वारे, माझ्या परिवाराद्वारे एवढं मोठं काम करून घेणार आहे, विसावा देणार आहे. त्याला माहित नव्हतं. देवाला कळतं की कोणत्या पिढीमध्ये तुम्ही आणि मी आलेलो आहोत, कोणत्या पिढीमध्ये आपण जगत आहोत, कोणत्या पिढीत आपला परिवार जगत आहे, आणि तेथे काय काय शक्यता आहेत की तुम्ही आणि मी सर्वजण दुष्टातले दुष्ट बनू शकतो, वाईटातले वाईट करू शकतो. पाहिजे ते तुम्ही मनाला येईल तसं रंगेलपणा करू शकता, व्यसनाधीन होऊ शकता, पैसे लुटू शकता, दरोडे टाकू शकता. काय करायचं ते करायचं स्वातंत्र्य माणसाला आहे. परंतु म्हणून सर्व माणसं करतील का? नाही. हे देवाचं चांगुलपण की देव एका माणसाच्या त्यावेळेला पण शोधात असतो की त्याच्याद्वारे आपली इच्छा तो पूर्ण करतो. हा तो संदेश आहे विसाव्याचा. पुढच्या वेळेस मी विसाव्याबद्दल आणि वेदीबद्दल अजून सांगेन. कारण वेदी आता पहिले अर्पण झालं पण वेदी नव्हती, कारण आपल्याला माहित नाही वेदी होती की नव्हती. पण अर्पण झालं तर वेदी असावी पण उल्लेख नाही. प्रार्थना आली मध्यस्थीसाठी. तिसरा आता येत आहे की दुष्टता वाढली तरी देव विसावा देतो. कोणाला देतो देव विसावा? जे त्याची आज्ञा पालन करून दिलेल्या मार्गाने जातात. नोहाचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडा होता. जर तो प्राण्यांसाठी होता, पक्ष्यांसाठी होता, तर तो माणसांसाठी पण होता. पण बघा त्या दुष्टतेचा अंत असा झाला, देवाने माणसाला असं काही चकवलं की पाऊस पडून दार बंद झालं. त्यानंतर त्यांना जाणीव झाली की आपण काय केलं, की कोरड्या भूमीवर जहाज बांधणारा मूर्ख नोहा, आम्ही ज्याची थट्टा केली तो सुरक्षित झाला
आम्ही राहून गेलो. नोहाचे नातेवाईक असतील त्याच्यामध्ये. बकरी सांगतात की नोहाची दुसरी एक बायको अजून होती. तिने म्हटलं नोहाला तुला जायचंच, आम्ही काही येत नाही. हे बकरींमध्ये आहे, म्हणजे यहुदी संप्रदायाच्या लिखाणांमध्ये आहे. ती म्हणाले मी काही येत नाही. आता जेव्हा समजा ती जवळच असावी, दाराच्या जवळ, आणि पाऊस पडत असेल तर ती म्हणाली काय थोडा वेळ परत बघून घेऊ, जा तुला जायचं तर मर तिकडे. जेव्हा गळ्यापर्यंत पाणी आलं असेल ना, तेव्हा मग तिला समजलं असेल की अरे बापरे, हे तर खरंच तसं आहे. आणि मला वाचव म्हणण्याचा प्रश्नच गेला, दार बंद झालेलं होतं. हे विश्वासणाऱ्यांचं मंडळीचं पण चित्र आहे की अशा मंडळ्या आहेत, असे लोक आहेत, असे परिवार आहेत की देवाचं तारण तोंडासमोर आलेलं असतानाही ते नाकारतात, ते दुर्लक्ष करतात आणि दूर जातात. देव त्यांना विसावं कसं काय देईल? कल्पना करा, पाण्यात बुडून मेलेल्यांचे काय हाल मरणागोदर झाले असतील ना. किती दुःखद आहे हे. देवाला सुद्धा वाईट वाटतं, पण काय करणार? देव न्यायी आहे, दुसरा कृपाळू आहे. ज्यांनी त्याचं ऐकलं त्यांना त्याने वाचवलं, ज्यांनी ऐकलं नाही सत्यानाश त्यांचा झाला. आजचं जग पेत्र म्हणतो यासाठी राखून ठेवलेलं आहे. असं जर आहे, प्रभू येशू ख्रिस्त येणार, दुसऱ्यांदा परत येणार, अशा परिस्थितीत आपण जगत असताना आपली किती तयारी करायची गरज आहे. पण तुम्ही थकला असाल, निराश झाला असाल, पापाबरोबर झगडत असाल, परिवाराचे प्रश्न सोडवित असाल, कष्ट आणि वेदना असतील, नुकसान असेल, अचानक काही घडत असेल, घाबरू नका. ज्या देवाने तुम्हाला आणि मला वचन दिलं आहे, शब्द दिला आहे, मी तुम्हाला विसावा देईन, त्या देवाला अशाही परिस्थितीमध्ये सर्वजण जेव्हा म्हणतात होणार नाही, तेव्हा आपण देवाशी विश्वास राहूया, तेव्हा खरा विसावा देव देईल. प्रियजनो, पापाचं ओझं भयंकर आहेत. सांगाव ते सहन होणार नाही इतकं भयंकर आहे. पण देव म्हणतो माझ्याकडे या, मी विसावा देईन. आणि येशूने तेच केलं. तो म्हणाला तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी काय देतो तुम्हाला? विसावा. इब्रिकराचं पत्र म्हणतो तुमच्यासाठी विसावा राखून ठेवला आहे. ह्या जगाच्या सर्व गोष्टीकडे बघत असताना आपलं लक्ष आपल्या वरच्या स्वर्गीय राज्यामध्ये देण्यात येणाऱ्या विसाव्याकडे लावा. कारण विसावा नाही तर स्वर्गाचं राज्य पण नाही. स्वर्गाच्या राज्यात विसाव्यानेच प्रवेश आहे. घाई गडबड करून, आरडाओरड करून आणि इकडे तिकडे धावून होणार नाही. देवाच्या राज्यामध्ये प्रयत्न जरी करायचा आहे तरी कुठे शिरायचंय? पहिले आपल्याला त्याच्या विसाव्यात. आणि विसाव्यात शिरणं म्हणजे पापापासून निवृत्त होणे. पेत्र म्हणतो पापापासून निवृत्त होणे. या पापापासून ह्या जगाला आणि मंडळीला आपल्या सर्वांना सुटायचं आहे. म्हणून आपल्याला एक वेदी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी पुढच्या वेळेस की त्या वेदीवर जो विश्वास ठेवून बलिदान स्वीकारतो त्यालाच ही सुटका आणि विसावा आहे. देव करू आपल्याला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करू. देव बापा, आम्ही तुझे उपकार म्हणतो की तुझी अद्भुत रचना बघितल्यावर मनुष्य दुष्ट बनू शकेल, कहर करू शकेल असं कधी वाटत नाही. परंतु ज्या कारणामुळे मनुष्यजात भ्रष्ट झाली, दुष्ट झाली, तिच्यावर तू उपाय दिला आहेस की तू विसावा देणारा देव. प्रभू, तू आम्हा सर्वांना सहाय्य कर. आणि जसं नोहाच्या काळामध्ये परिवार असताना सुद्धा या सर्व संघर्ष त्यांनाही सहन करावे लागले, ते विश्वासू राहून वाचले, कारण त्यांनी तारवामध्ये प्रवेश केला. प्रभू, आम्हाला सहाय्य कर की तारण आमच्या समोर आलेलं असताना आम्ही ते टाळू नये. येशूमध्ये आम्ही त्वरित प्रवेश करून विसावा घ्यावा, आपल्या पापांपासून सुटका मिळवावी आणि तुझ्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सिद्ध व्हावं. म्हणून आम्हाला सहाय्य कर. कारण ह्या जगाचा नाश जलप्रलयाने झाला, तो अग्निगंधकाने एक दिवस होणार. हे तुझं सत्यवचन आम्ही मान्य करून तुला शरण येतो. आमचं सहाय्य हो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने. आमेन.
थँक्यू व्हेरी मच. फारच अद्भुत आणि आमच्या विचारांना प्रेरणा देणारं व आमची आत्मिक वाढ करण्यासाठी अतिउत्कृष्ट असं देवाचं हे पवित्र वचन आणि या वचनामध्ये असलेल्या या बारीक अध्ययनपूर्ण गोष्टी मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकृपाळक साहेबांनी आज आपल्यासमोर ठेवलेल्या आहे. आणि ही वंशावळी ज्या वेळेला आम्ही बघतो व वर्षांची गणना ज्या वेळेला आम्ही मोजतो त्यावेळेला किती सुंदर इतिहास आम्हाला समजून येतो. एकच आहे की परिवर्तनाची वेळ आहे व प्रभूकडे नेहमीच कृपेची आम्हाला संधी आहे. या कृपेच्या काळात प्रभूला जाणूया, आलेल्या वचनाचा स्वीकार करू व वचनाला आपल्या जीवनाचा वैयक्तिक रीतीने प्रतिसाद देऊया. पुन्हा एक वार सर्व आजारी प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. SAMच्या सेवा कार्यासाठी व प्रभूने पुरवलेल्या सर्व उत्तम अशा मार्गदर्शनासाठी सोबतच आजच्या वचनासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव आहेत श्री PD लवणे, मी आपल्याला विनंती करेन कृपया आपण पुढे यावं, सर्वांच्या वतीने प्रार्थना करावी. नंतर प्रभूची प्रार्थना म्हणू. त्यानंतर मी विनंती करेन रेव्हरंड JH पठारे पाळक साहेब आपणाला आपण पुढे यावं, आशीर्वाद द्यावा आणि मग आपण गीत गायन करू. उद्याच्या सूचना घेऊन आजचं मनन समाप्त करू. आपण प्रार्थना करू. हे माझ्या पवित्र 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 संन्याधीश पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो, तुला गौरव महिमा असो. पवित्र परमेश्वरा, आज सुंदरचं वचन पवित्र परमेश्वरा नोहाच्याद्वारे तू आम्हाला दिलेलं आहेस. प्रभू, आम्हाला तू संधी देतोस, त्या संधीचा आम्ही लवकर फायदा घ्यायला पाहिजे. वेळ गेल्यानंतर पवित्र परमेश्वरा संधी मिळून सुद्धा काहीच उपयोग होत नाही. आणि म्हणून पवित्र परमेश्वरा डॉक्टर ग्लॅडविन सर यांच्याद्वारे जे वचन आम्हाला प्राप्त झालं त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो. पवित्र परमेश्वरा, आम्ही विशेष करून प्रार्थना करतो जे आजारी आहेत. पवित्र परमेश्वरा, त्या सर्व आजारी लोकांसाठी, आमच्या बहिणींसाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्यांचं तू सहाय्य कर, त्यांना आधारात न उठव, त्यांना सुखी निरोगी ठेव. पवित्र परमेश्वरा, तू त्यांच्याबरोबर राहा आणि पवित्र परमेश्वरा त्यांचं तू विशेष करून सहाय्य कर. पवित्र परमेश्वरा, पुढे आमचा मेळावा होणार आहे आणि त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वरा गुड फ्रायडे, ईस्टर हे जे कार्यक्रम होणार आहे पवित्र परमेश्वरा ते आशीर्वादित कर. येणारे वक्ते पवित्र परमेश्वरा त्यांच्यावर तू आशीर्वाद पाठव. त्यांचं येणं जाणं आणि सध्याला ते वचनाची तयारी करत असताना विशेष करून तू त्यांच्या अंतःकरणाशी बोल की ते इथे येऊन पवित्र परमेश्वरा आमच्याशी बोलू शकतील तुझ्या वचनाच्या द्वारे. म्हणून पवित्र परमेश्वरा तू त्यांना विशेष करून सहाय्य कर. जे वक्ते येतील पवित्र परमेश्वरा त्यांच्यावर तुझं पुरुषात पाठव. त्यांचं जाणं येणं पवित्र परमेश्वरा सुखाचा आनंदाचा आशीर्वादाचा कर. आमच्या मंडळीवरती तुझं पुरुषात पाठव. प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझी कृपा प्रत्येक व्यक्तीवरती असू दे पवित्र परमेश्वरा. आणि प्रत्येकाचा तू सांभाळ कर. सुखी निरोगी बळकटसं ठेव. आम्ही इथे जमलेले आहोत पवित्र परमेश्वरा, ते आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आमच्या मंडळीचे पाळक आणि पवित्र परमेश्वरा इतर मंडळींचे पाळक पवित्र परमेश्वरा आम्ही तुझ्या समोर आणतो. त्यांना विपुलतेचा आशीर्वाद दे. आणि जे आता अभ्यास करत आहेत, परीक्षा देत आहेत, अशा सर्व पाळक लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. तुझी कृपा आणि दया त्यांच्या डोक्यावरती ठेव. ते जे अभ्यासक्रम करत आहेत पवित्र परमेश्वरा तू आशीर्वादित कर. त्याचा उपयोग मंडळांना होऊ दे देवा. आणि पवित्र परमेश्वरा तू याद्वारे पवित्र परमेश्वरा आमचं विशेष करून आध्यात्मिक जीवन आमच्या मंडळीचं प्रफुल्लित आणि ताजतवाना कर. ही तुझ्या आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आता ही संपूर्ण वेळ तुझ्या हातात देतो. तू आमचं सहाय्य मदत कर. मागण्या आणि कल्पनेच्या पलीकडे देणारा प्रभू तू आहे. तुझ्याच गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमची ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस,
तर आम्हा सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. बाळासाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नासाठी जमलेल्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, आमच्या एसएचच्या सर्व मंडळांबरोबर, देवाची मंडळे आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझ्या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या महिन्याचा पहिला शुक्रवार असल्याने आपण 12 तासाची साखळी प्रार्थना घेत असतो. तर सकाळी 8 वाजता साखळी प्रार्थना सुरू होईल, परंतु सायंकाळी जो आपला 6 वाजेचा वेळ आहे प्रार्थनेचा तो नक्कीच होणार आहे. त्या तासामध्ये आपण सगळ्यांनी यावं व 6 ते 6:30 मनन चिंतन होईल. उद्याचं जे मनन चिंतन आहे ते रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.